नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण 18 युनिट मधला दुसरा पार्ट बघणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील किंवा जे आय टी प्रिन्सिपल गट ब ची जे 16 तारखेचे एक्झाम आहे ते देत असतील, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही आपले ऑब्जेक्टिव्ह चांगले वाटत असतील, काही महत्त्वाचे वाटत असतील, तर चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 41. रिकामी जागा दिली, शुड लीड बाय अन एक्झाम्पल टू एनकरेज द इथिकल बिहेवियर. म्हणजे कोण स्वतःचा आदर्श ठेवून म्हणजे इथिकल बिहेवियर चांगलं होण्यासाठी एनकरेज केलं पाहिजे, तर त्याचं नाव असते लीडर. आपण म्हणतो ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 42. रिकामी जागा दिली, हेल्प्स अँड एम्प्लॉईज अंडरस्टँड द एक्सपेक्टेड इथिकल स्टँडर्ड. तर त्याला काय आपण कोड ऑफ इथिक्स म्हणतो ना. कोड म्हणजे काय, एक स्टँडर्ड बिहेवियर किंवा स्टँडर्ड इथिक्स फॉलो करण्याचं रूलच आहेत ना, तर त्याला आपण कोड ऑफ इथिक्स म्हणतो. ऑप्शन नंबर 1 हे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 43. रिकामी जागा दिली, प्रोटेक्ट एम्प्लॉईज हु रिपोर्ट अनइथिकल प्रॅक्टिसेस. तर त्याला काय म्हणतो आपण, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन. याच्यावर आय टी प्रिन्सिपल म्हणजे 18 फेब्रुवारीला गट अ ची एक्झाम झाली 2026ला, त्याच्यामध्ये हा व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शनवर क्वेश्चन आलेला होता. तो एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळे इथिक्स शुड बी अलाइन विथ पर्सनल इंटरेस्ट, काही दूर संबंध नाही. एम्प्लॉईज हॉबीजचा तर अजिबात संबंध. असे कॉमेडी ऑप्शन लगेच आपल्याला कट करता आले पाहिजे एक्झाम मध्ये. सोशल मीडिया कॉमेडी ऑप्शन आहे, बिझनेस गोल सोबत इथिक्स अलाइन असलं पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 45. सर्वंट लिडरशिप गिव्हन द प्रायोरिटीज टू. आता बघा, सर्वंट म्हणल्यावर इथं पर्सनल गेनचा काही संबंध आहे का? नाही. ऑर्गनायझेशनल प्रॉफिट नाही, कॉम्पिटिशन नाही, तर काय असणार ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 सर्व्हिंग अदर्स. ऑप्शन नंबर 3 सर्व्हिंग अदर्स हे करेक्ट उत्तर असणार आहे. फादर ऑफ सर्वंट लिडरशिप कोण आहे? हेनरी फॉयल नाही, पीटर डकर सुद्धा नाही, एफ डब्ल्यू टेलर सुद्धा नाही, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रॉबर्ट ग्रीनलीफ. रॉबर्ट ग्रीन लिफ असं थोडंसं किचकट नाव आहे, तर सहज लक्षात राहील एकदा बघितलं तर, काही अवघड नाही त्याच्यात एवढे. नंतरचा क्वेश्चन किती झाले? 46. क्वेश्चन नंबर 47. इंट्रोड्यूस ट्रिपल बॉटम लाईन कन्सेप्ट. म्हणजे आपण टीबीएल म्हणतो ना, किंवा अप्रोच कोणी इंट्रोड्यूस केला? तर जॉन इलिंग्टन असं नाव आहे त्याचं. ऑप्शन नंबर 2. रिकामी जागा दिली तर बघा, टीबीएल अप्रोच इंट्रोड्यूस इन 1994 ला इंट्रोड्यूस केला. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 49. प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन अँड कंट्रोलिंग द चेंजेस इन द ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज. त्याला मॅनेजमेंट ऑफ चेंज म्हणतो आपण. नुसतं चेंज नाही, नुसतं मॅनेजमेंट सुद्धा नाही, मॅनेजमेंट ऑफ रिसर्चचा संबंध नाही. क्वेश्चन नंबर 50. टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनल चेंज किंवा ऑर्गनायझेशन चेंज. तर काय असते? टेक्नॉलॉजिकल चेंज बरोबर आहे, कुठेही चुकीचं वाटत नाही. स्ट्रक्चरल चेंज हे सुद्धा बरोबर आहे, कुठेही चुकीचं वाटत नाही. पीपल चेंज हे सुद्धा बरोबर आहे, कुठेही चुकीचं वाटत नाही. स्ट्रॅटेजिक चेंज हे सुद्धा बरोबर आहे, कुठेही चुकीचं वाटत नाही. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 51 बघा, रिकामी जागा किंवा मॅनेजमेंट ऑफ द चेंज हेल्प्स ऑर्गनायझेशन टू ऍडजस्ट विथ. त्यासाठीच असते म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज झाली त्याच्यासोबत ऍडजस्ट करावं लागते. अदरवाईज ती जर आपण त्याच्यासोबत ऍडजस्ट झालं नाही तर आउटडेटेड होऊन जाते. म्हणजे तो स्पर्धेच्या किंवा सिस्टीमच्या बाहेर पडून जातो. मार्केट कंडिशन बरोबर, पॉलिसीज बरोबर. ऑप्शन नंबर 3 ABC तिन्ही करेक्ट आहे. 51 झालं. क्वेश्चन नंबर 52 बघा, इंट्रोडक्शन ऑफ द न्यू मशीन इज अन एक्झाम्पल ऑफ काय असणार आहे? तर टेक्नॉलॉजिकल चेंजेस. नंतर क्वेश्चन नंबर 53. चेंजेस इन द लॉंग टर्म बिझनेस गोल कॉल्ड एज काय म्हणतात? स्ट्रक्चरल नाही तर स्ट्रॅटेजिस्ट. नेहमी स्ट्रॅटेजिक हे लॉंग टर्म प्लॅनिंग साठी केली जाते, त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक चेंज म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 54. चेंज इन्व्हॉल्व इन द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर और हायरार्की. आता इथं सरळ सरळ दिसते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये किंवा हायरार्की मध्ये चेंज जर केली तर त्याला काय म्हणत असतो आपण? स्ट्रक्चरल चेंजेस. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 55. डेमोग्राफिक चेंजेस मीन्स चेंज इन टेक्नॉलॉजी. काही दूर संबंध आहे का याचा? अजिबात नाही, कॉमेडी ऑप्शन आहे. चेंज इन बिझनेस प्रॉफिट हे सुद्धा कॉमेडी ऑप्शन आहे. चेंज इन प्रोडक्शन मेथड कॉमेडी ऑप्शन आहे. असे कॉमेडी ऑप्शन भरपूर असतात एक्झाम मध्ये, ते कट करायचे लगेच, त्याचा लय विचार करायचा नाही. ऑप्शन नंबर 2 करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजेच काय? चेंज इन पॉप्युलेशन साईज, एज स्ट्रक्चर अँड मायग्रेशन. नंतर क्वेश्चन नंबर 56. मेजर इम्पॅक्ट ऑफ द डेमोग्राफिक चेंज काय? लेबर फोर्स अवेलेबिलिटी बरोबर आहे. डिमांड फॉर द नॅचरल रिसोर्सेस हे सुद्धा बरोबर आहे. प्रेशर ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर असणार आहे. किती झाले? 57 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट आर द कंपोनंट ऑफ द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी?
कोणकोणते असतात? लिगल कंपोनंट असते, इकॉनॉमिक असते, इथिकल असते आणि फिलॉन्थ्रोपिक. ऑप्शन नंबर 4 हा क्वेश्चन असाच टाईपचा क्वेश्चन आयटीआय प्रिन्सिपल जे आपली 18 फेब्रुवारी 2026 ला झाली त्यामध्ये असा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. हे असं मी लिक लक्षात ठेवतो, LEE म्हणजे लिप असा शब्द लक्षात ठेवला की लगेच आपल्या लक्षात राहते. मेन पर्पज ऑफ फिलॉन्थ्रोपिक रिस्पॉन्सिबिलिटी, तर अर्निंग प्रॉफिट आहे का? नाही. फॉलोइंग लॉस सुद्धा नाही. डुईंग गुड फॉर अदर, बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. इन्क्रीजिंग प्रोडक्शन, अजिबात संबंध नाही. क्वेश्चन नंबर 59, इन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी लिप रिप्रेझेंट, हे जसं आपण बघितलं ना, हे बघा इथं क्वेश्चन दिसते का 57 मध्ये लिप. मी सांगितलं होतं की लिप लक्षात ठेवायचं. लिप रिप्रेझेंट काय करते तर बघा आपल्याला विचारलंय लीगल इकॉनॉमिक इथिकल पॉवर आहे का? नाही, हे चूक आहे. लिगल इकॉनॉमिक इथिकल प्लॅन आहे का? हे सुद्धा चूक आहे. लिगल इकॉनॉमिक इथिकल फिलॉन्थ्रॉपिक आहे का? बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 7, फेअर ट्रीटमेंट ऑफ द एम्प्लॉई इज अन एक्झाम्पल ऑफ, काय असणार आहे? इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी, ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. किती झाले? 60 झाले. हा क्वेश्चन नंबर 61 बघा आता लगेच. काय विचारलं आपलं? सपोर्टिंग द सोशल वेलफेअर अँड द डेव्हलपमेंट इन द रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स, काय सोसायटी किंवा कम्युनिटी आहे? ऑप्शन नंबर 3. एरियाज ऑफ द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एम्प्लॉईज, कस्टमर, बरोबर आहे. एन्व्हायरमेंट, सोसायटी, गव्हर्नमेंट, ऑप्शन नंबर 4. तिन्ही पण आहेत, 1 2 3 वर्षे. क्वेश्चन नंबर एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 63, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट फॉल्स अंडर द सेक्शन ऑफ कंपनीज ऍक्ट 2013. किती आहे कलम? तो 135 आहे. ऑलरेडी आपण CSR वर ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहे, पुन्हा इथं टॉपिक आला म्हणून हे डबल घेतलेलं आहे. क्वेश्चन नंबर 64, इट रिक्वायर्स लार्ज कंपनीज टू स्पेंड, किती पर्सेंट घालायचे असतात? 2% घालायचे असतात ऑफ देअर ॲव्हरेज नेट प्रॉफिट फ्रॉम द पास्ट 3 इयर्स ऑन सोशल अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. 2% हे लक्षात ठेवायचे मागील 3 वर्षाच्या. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. इथं कन्फ्युज होऊ शकते, 2 कुठं आहे? 2% आहे आणि 3 वर्ष आहे. 2% 3 वर्ष हे लक्षात घ्यायचं, नाही तर तिकडं कन्फ्युज व्हायचं. 3% का 2 वर्ष का 2% का 3 वर्ष, 2% आणि 3 वर्ष असं लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 65, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ द एंटरप्रिनरशिप, सगळ्यात महत्वाची काय? रिस्क टेकिंग. अदरवाईज सेफ झोन मध्ये उद्योजक बनू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर कोणत्या एंटरप्रिनरशिपची किंवा उद्योजकाची कोणती क्वालिटी असते तर त्यानं धोका घेतला पाहिजे. अरे सेफ झोन मध्ये काय होणार आहे? तर सेफ झोन मध्ये कधी तो इंडस्ट्रियलिस्ट बनू शकत नाही, एंटरप्रिनरशिप बनू शकत नाही. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. 65 झाले. क्वेश्चन नंबर 66 घ्या. स्टार्टिंग अँड मॅनेजिंग अ न्यू बिझनेस कॉल्ड, त्याला एंटरप्रिनरशिप मध्ये आपण उद्योजक म्हणत असतो. क्वेश्चन नंबर 67, एंटरप्रिनरशिप स्टार्ट द न्यू बिझनेस व्हाईल रिकामी जागा दिली डेव्हलप्स द आयडिया विदिन अन एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन, त्याला काय म्हणत असतं? इंट्राप्रिनरशिप. म्हणजे नवीन नाही करत ते ऑलरेडी जे एक्झिस्टिंग उद्योग आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आयडिया डेव्हलप करत असते, त्याला इंट्राप्रिनरशिप. जर नवीन उद्योग सुरू करत असेल तर त्याला एंटरप्रिनरशिप. क्वेश्चन नंबर 68, which of the following is not the characteristic of entrepreneurship? आयटीआय प्रिन्सिपल जे आता 18 फेब्रुवारी 2026 त्यामधला क्वेश्चन आहे. कोणती नाही म्हणते आहे, विचारलं नाही आपल्याला तर कोणती नसते. हे ऑप्शन नंबर 3, डज नॉट टेक द रिस्क, रिस्क घ्यावीच लागते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वालिटीज ऑफ द एंटरप्रिनरशिप कोणकोणत्या? रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे, इनोव्हेशन आहे, सेफ डिसिजन मेकिंग आहे, क्रिएटिव्हिटी, हार्डवर्क, सगळ्याचा ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 68, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटरप्रिनरशिप. ऑलरेडी पहिला तर कोणता आहे? 3 नंबरचा आहे. ऑलरेडी क्वेश्चन बघितला ते डबल झालेला आहे. डज नॉट टेकिंग रिस्क, पण रिस्क घेणं तर कंपल्सरी आहे. आपण बघितलं ना की लिडरशिपची सगळ्यात महत्वाची क्वालिटी तेच आहे की त्याने रिस्क घेतली पाहिजे. सेफ झोन मध्ये एंटरप्रिनरशिप किंवा एंटरप्रिनर उद्योजक बनू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन किती झाले? 68. 1 मिनिट, 69 झाले होते इथपर्यंत. हा 70 बघा क्वेश्चन मध्ये. काय? चूज द करेक्ट म्हणले आपल्याला. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. क्रिएटिव्हिटी इट इज द आन्सर व्हॉट न्यू आयडिया कॅन क्रिएट, बरोबर आहे. त्यालाच क्रिएटिव्हिटी म्हणतो ना आपण. इनोव्हेशन इज इट आन्सर हाऊ कॅन वी यूज दिस आयडिया, म्हणजे क्रिएटिव्हिटी मध्ये काय नवीन आयडियाचा विचार करतो आणि इनोव्हेशन मध्ये नवीन आयडियाचं ते इम्प्लिमेंटेशन बघतो, म्हणून ते दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 71, चूज द करेक्ट
क्रिएटिव्हिटी म्हणजे न्यू आयडिया, इनोव्हेशन म्हणजे न्यू आयडिया प्लस इम्प्लिमेंटेशन, त्याला दोन्ही बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3. आता बघा याच्यामध्ये मी 31च क्वेश्चन घेतले. आता बघा हा जो युनिट आहे 18 नंबरचा, हे एकदम सोपं आहे, असं काही फारसं अवघड नाही, म्हणून त्याच्यामुळे ज्याच्यावर काही जास्त आणि छोटा सिलेबस दिला. जनरल टॉपिक आहे, फक्त थोडंसं एकदा नजर जरी फिरवली तर बऱ्यापैकी 4-5 प्रश्न सहज टॅकल होतात. त्यामुळे मी याच्यावर जास्त लांबलचक म्हणजे बाबा सर तुम्ही प्रत्येक लेक्चरमध्ये 40-40 ऑब्जेक्टिव्ह घेतले. आता इथं लगेच 71 मध्ये सगळं युनिट संपलं का, तर उत्तर आहे हो. कारण की ते छोटं युनिट आहे, त्यामुळे जास्त प्रश्न बनत नाही आणि फार किचकट प्रश्न याच्यावर येत नाही. तर सहज एकदा बघितलं तरी ते आपल्याला प्रश्न टॅकल होण्यासारखे असतात. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्ट सांगितल्या. काही जर महत्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.